नमस्कार, मी डॉक्टर सनत पवार, मानसोपचार तज्ञ, उमेद मेंटल हेल्थ क्लिनिक अँड काउन्सिलिंग सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांनी सुरू केलेल्या मानसिक आरोग्य जनजागृती मोहिमेअंतर्गत आम्ही ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य हा विषय घेऊन येत आहोत। या अनुषंगानं ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य जपण्यासोबतच ज्येष्ठांची काळजी घेणारे जे नातेवाईक, आप्तस्वकीय, जीवलग किंवा मित्र यांनी देखील आपल्या मानसिक आरोग्याला तितकंच जपणं गरजेचं आहे। बरेचसे ज्येष्ठ नागरिक जे वेगवेगळ्या आजारपणांमुळे अंथरुणाला खिळून असतात किंवा सांधेदुखी, हाडांचे विकार यामुळे ज्यांना मदतीशिवाय उभं राहता येत नाही, चालता येत नाही, दैनंदिन जीवनामध्ये ज्यांना सातत्यानं मदतीची गरज असते, अशा वेळेला त्यांना मदत करणारे जे हेल्पर असतात, सहाय्यक असतात, यांच्या मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे। अन्यथा साधारणपणे 24 तास एखाद्या ज्येष्ठ वृद्ध व्यक्तीच्या मदतीस तत्पर राहणारे हे सहाय्यक वेगवेगळ्या मानसिक त्रासांना सामोरे जातात। यामध्ये नैराश्य, चिंता, भीती, अनामिक भीती ज्याला अँक्झायटी असं संबोधलं जातं, निद्रानाश किंवा मनोकायिक विकार ज्याला इंग्रजीमध्ये सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर असं संबोधलं जातं, अशा विविध विकारांचा सामना केअर गिव्हर्सना अर्थात ज्येष्ठांना मदत करणाऱ्या सहाय्यकांना भोगावा लागू शकतो। याकरिता काही मूलभूत गोष्टी त्यांनी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तुमच्या कुटुंबामध्ये असणारे ज्येष्ठ नागरिक त्यांची सेवा करणं हे महत्त्वाचं तर आहेच, पण त्यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। याकरिता तुम्ही काय करणं गरजेचं आहे? सर्वप्रथम मर्यादा आखा। सेट युअर बाउंड्रीज अँड लिमिटेशन्स। तुमच्या संपूर्ण दिनचर्येचं नियोजन करा। जेव्हा जेव्हा घरातील इतर मंडळी, सदस्य किंवा त्या वृद्धांचे, ज्येष्ठांचे जवळचे नातेवाईक घरी येत असतील तर त्यांवरती आपली कामं सोपवा आणि थोडासा मोकळा वेळ काढा। तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळणं हे देखील त्यानिमित्तानं तितकंच गरजेचं आहे। तुमचा आहार संतुलित असावा, झोप नियमित व पुरेशी असावी आणि त्यासोबत योग्य आणि आवश्यक असणारा व्यायाम करणं देखील गरजेचं आहे। लक्षात घ्या, ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांचं मानसिक स्वास्थ्य जपणंही तितकंच आवश्यक आहे। आयुष्याच्या महत्त्वाच्या क्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, त्यांचा आनंद घ्या। आपले कुटुंबीय व नातेवाईक आपली बलस्थानं आहेत, त्यांच्याशी कायम जोडलेले राहा आणि या सोबतीनंच कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण अथवा समस्या जाणवल्यास त्वरित मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधा। ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासोबत ज्येष्ठांची काळजी घेणारे जे काळजीवाहक आहेत, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये केअर गिव्हर्स किंवा केअरटेकर असं म्हणतो, त्यांनी देखील आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। कामाचा ताण मर्यादेपलीकडे जर वाढला तर यातून अनावश्यक चिडचिड होणं, ज्येष्ठांच्या आरोग्याची हेळसांड होणं, त्या रागाची परिणिती हे ज्येष्ठांचे मारहाण करणं किंवा त्यांना त्रास देणं याकडे परावृत्त होते आणि त्या सोबतीलाच त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होणं, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या औषधोपचारांची नीट काळजी घेणं, यातून एकूणच ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची काळजी घेणारे काळजीवाहक यांच्यामधील संबंध बिघडण्यास कारणीभूत ठरतात। ज्येष्ठ नागरिक आणि त्यासोबत ज्येष्ठांची काळजी घेणारे लोक हे आपल्या समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहेत। यामुळं ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या काळजीवाहकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळं काळजी घेणाऱ्या काळजीवाहकांना माझा एक कळकळीचा सल्ला, तुम्ही देखील आपल्या आयुष्याचा आनंद घ्या, स्वतःकडे लक्ष द्या, मनमुराद जगा, आनंदी राहा। धन्यवाद।